समाजवादी पक्षाचे संस्थापक नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम यादव यांचा धाकटा मुलगा प्रतीक यादव यांचा मृत्यू झालाय। बुधवारी पहाटे ते बेशुद्ध अवस्थेत आढळले। त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। नेमकं काय घडलं विस्तारानं बघू। प्रतीक यादवांना मागच्या काही महिन्यात फुफ्फुसांचा आजार झाला होता, त्यामुळे रक्ताच्या गाठी होण्याच्या आजाराने ते ग्रासले होते अशी माहिती देण्यात येते। मागच्या काही दिवसात त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं होतं। मुंबईतही त्यांच्यावर उपचार झाले होते। प्रतीक यादव यांच्या पत्नी अपर्णा यादव या भाजपच्या नेत्या आहेत। प्रतीक हे मुलायम सिंह यादव यांचे दुसरे पुत्र आहेत। व्यवसाय आणि फिटनेस क्षेत्रात ते कार्यरत होते। कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतीक यादव घरी झोपले असताना त्यांची प्रकृती खालावली। सकाळी 6:15च्या सुमारासच त्यांना लखनौच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत अवस्थेत आणण्यात आलं। त्यावेळी त्यांची पत्नी अपर्णा यादव त्यांच्यासोबत नव्हत्या। कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतीक यादव घरी झोपले असताना अचानक त्यांची प्रकृती खालावली। पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत। पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतरच प्रतीक यादव यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल।